आपल्या सर्वांना हे देखील माहिती आहे की समोरून सगळं काही वापरलं जाते, साम दाम दंडभेद सगळं वापरलं जातं. आणि मी नेहमी सांगतो की तन मन धन ह्या लढाईमध्ये तन आणि मन आपल्याकडे आहे, धन हे सगळं त्यांच्याकडे. आणि अर्थात त्यांच्याकडे असल्यानंतर तो वापर तो होणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे ते कसे काय काय वाटप त्याचं चालू आहे. मग कुठे ताटं वाटत आहेत, कुठे वाट्या देत आहेत, कुठे काय पैसे देत आहेत, हे सगळं चालू राहणार. निवडणूक आयोग आता किती कोणाच्या बाजूनी राहणार वगैरे हा सगळं एक वेगळी गोष्ट आणि वेगळी हे आहेच, कथा आहेच. अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारांना फोन देखील येत आहेत, धमक्या देखील येत आहेत की तुम्ही विड्रॉ व्हा, नाहीतर असं करू, नाहीतर तसं करू, नाहीतर. आणि हे फक्त मुंबईत नाही तर अनेक शहरांमध्ये होते. काल आपले नेते अंबादास दानवेजींनी देखील काही गोष्टी ट्विट करून सांगितलेल्या आहेत. पण हे सगळं होत असताना जसं उद्धव साहेब आणि राजसाहेब यांची चर्चा सुरू असते, अनेकदा ते आता तर दररोज अर्थात बोलतच आहेत की आपण एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी आलो आणि निवडणूक आपण लढत आहोत ते जिंकण्यासाठी लढत आहोत, मुंबई वाचवण्यासाठी लढत आहोत. जे मोठे विषय आहेत, हिंदुत्व असेल, मराठी असेल, मुंबईचं मुंबई पण असेल, मुंबईला अदानीकडून वाचवण्याचं असेल, हे सगळं तर ते दोघं हाताळणार आहेतच. पण अमित आणि मी जे दोघं बोलत होतो साधारणपणे की आपला वचननामा नंतर येईल, कारण तो वचननामा एक त्याला प्रक्रिया आहे, ती निवडणूक आयोगाकडे द्यायला लागते वगैरे, हे सगळं आहे. तुमच्याकडून पण मुद्दे घेतलेत काही काही ठिकाणी, जर नसतील घेतले तर अजूनही मला तुम्ही आम्हा दोघांनाही कोणालाही एक पेपरवर लिहून द्या. ते सुप्रताई बसलेत, ताई तुम्ही जरा सगळ्यांकडून जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याचं संकलन करून घ्या. पण हे सगळं होत असताना मला वाटतं तुम्हाला आता प्रचार फेऱ्या तर अनेक सुरू झाल्यात तुमच्या सगळ्यांच्या. आज सकाळी पण प्रचार फेरी पाहिली मी, अनेक तुमच्या कार्यालयाची उद्घाटन सुरू झालेली आहेत. आणि तुम्ही जेव्हा घरोघरी जाल तेव्हा तुम्हाला प्रश्न तर विचारले जातील, तुम्ही कशासाठी उभे राहता. अर्थात कशासाठी उभे राहतोय आम्ही, मुंबईचं मुंबई पण आहे, मुंबई मराठी माणसाच्या हातात राहिली पाहिजे, मुंबईकर हा कोणासमोर झुकला नाही पाहिजे, दिल्ली समोर तर झुकलाच नाही पाहिजे, हे तर लढत आहोतच. पण आम्ही दोघांनी जरा एक 15-16 गोष्टी काढलेल्या आहेत ज्या तुम्ही आतापासून सुरू करू शकता की हे आमच्या मनातली इच्छा आहे, आमचं स्वप्न आहे आणि हा शब्द ठाकरेंचा आहे, तो आपल्याला लोकांसमोर न्यायचा आहे. त्या 15-16 गोष्टी आहेत त्या मी तुमच्या समोर करत आहे. हे एक वर्कशॉप समजा, हा वचननामा बिलकुल नाही, वचननामा अजून आपला नीट येणार आहे. पण ह्या वर्कशॉपमध्ये मला जाणून घ्यायचंय की हे आपण जे करत आहोत हे शेवटाला मी तुम्हाला विचारणार हे पटतंय का आणि आवडतंय, कारण हे आपल्याला लोकांसमोर न्यायचंय. आणि राजेश थोडा खालती उतर ना, मागच्या दिसत हा ठीक आहे. तर हे तुम्हाला लोकांमध्ये न्यायचं आणि जिंकून आल्यानंतर आपले सगळे जे इथे बसलेले आहेत, आपलं बहुमत आल्यानंतर, आपले महापौर बसल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी करून दाखवायच्या. करूया सुरुवात? चालेल, चला मी आपण दोघं करूया. क्लिकरवर आहे काय? मला फक्त एक हा घे ना, चालू आहे मी. हो, नमस्कार. बोलायचं. चालू करायच्या आधी मला फक्त तुम्हाला तुमचं अभिनंदन करायचंच आहे. पण मला जे आपले तिकडचे जे आपले सहकारी आहेत त्यांचे आभार मानायचे आहेत. तुम्हाला उमेदवारी मिळालीच आहे, पण मला जे सहकारी आहेत त्यांचे आभार मानायचे आहेत, कारण त्यांनी आपलं कुठचंही कार्यालय फोडलं नाही, कुठचाही एबी फॉर्म गिळला नाही, कुठेही शिवीगाळ केली नाही, कुठेही मारामारी केली नाही. सगळ्यांनी समजून घेतलं आपल्याला आणि मला वाटतं की ही निष्ठा असते आणि हाच फरक आहे आपल्यात आणि त्यांच्यात. हे मला खरंच तुमचं तर अभिनंदनच, पण मला त्यांचे धन्यवाद मानायचे आणि मला वाटतं की आपण सगळ्यांनी त्यांना भेटून त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे की ही खरी निष्ठा आत्ताच्या राजकारणात खूप कमी बघायला मिळते. त्याच्यामुळे मला वाटतं की तुमचे अभिनंदनच, पण त्यांचे धन्यवाद. आणि ज्यांनी आपल्याच लोकांनी फॉर्म माघार घेतला त्यांनी पण समजूतदारपणे घेतलेला आहे, तर मला वाटतं फार महत्वाचं. चला करूया सुरुवात. या लाईट जरा कमी केलं तर मला तुमच्या चॅनलवर येते काय, हे एलईडी दिसतंय? ठीक आहे, हा जरा लाईट बंद, हे जे फोकस आहेत ना आमच्या मॅक्सिमम गोष्टी आदित्यजीच मांडतील. नाही, आम्ही मी दोघं मध्ये- खूप चर्चा करून म्हणून थोडा उशीर झाला. शेवटाला पण आम्ही चर्चा नाही, पण करू. मी जसं तुम्हाला घरी बोललो, तुम्हाला जसं समजवता येतं तसं मला करूया, समजवता येतं. दोघं करू. अमित थोडा जास्ती हंबल आहे म्हणून नम्र, पण चला सुरू करूया. पहिली गोष्ट म्हणजे मुंबईकरांची जमीन ही मुंबईकरांसाठीच. इथे ज्या ज्या लोकांनी महानगरपालिकेत आधी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे, वेगळ्या वेगळ्या समित्यांवर काम केलेलं आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये बीएमसीच्या प्रॉपर्टीज ह्या संपूर्ण मुंबईमध्ये आहेत. एस्टेटच्या प्रॉपर्टीज आहेत, काही आपल्या एचईच्या प्रॉपर्टीज आहेत, काही अशा पडीक प्रॉपर्टीज आहेत, काही काही ठिकाणी अतिक्रमण पण झालेली आहेत. आणि गेल्या 2-2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं असेल अनेक ठिकाणी चर्चा सुरू झाली की आता आम्ही हे ऑक्शनिंगला काढू, या प्रॉपर्टीज आता आम्ही याच्यावर बिडिंग सुरू करू. आणि ते बरोबर त्यांच्या ठराविक बिल्डर मित्रांच्या घशात या महत्वाच्या जमिनी, मुंबईकरांच्या जमिनी या घातल्या जातात. आता अर्थात चर्चा हीच होती की मुंबईत आपला मराठी टक्का जो आहे तो टिकवायचा कसा, मुंबईतला अधिकार आणि मुंबईकरांना जे मुंबईची सेवा ज्या ज्या लोकांनी केलेली आहे त्यांना ह्या जमिनी द्यायच्या कसा. अमित, तू जे सांगत होता काल मला, गृहनिर्माण प्राधिकरण. बेसिकली पुढच्या 5 वर्षात आपल्याला जे मुंबईमधनं हकललं जातंय तसं आपण सगळं बंद करून मला वाटतं पुढच्या 5 वर्षात 1,00,000 घरं हे मला वाटतं परवडणाऱ्या किमतीत आपण मराठी लोकांना देणार आहोत. मुंबईत जिथे जिथे आपण फिरतो, आता इथे अनेक अशा महिला आहेत आणि पुरुष देखील आहेत ज्यांच्या वॉर्डामध्ये पोलीस कॅम्प्स आहेत. आता पोलीस कॅम्पचा विषय तर आपण हाताळत आहोतच, सरकारकडे मागणी करत आहोत, सातत्याने मागणी करत आहोत की जे रिटायर्ड पोलीसवाले आहेत त्यांना तुम्ही त्यांच्या हक्काची घरं मुंबईतच द्या. या सरकारने आणि आधीच्या सरकारने, म्हणजे मधलं जे घटनाबाह्य सरकार होतं, त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला 100% घरं देतो. कुठे? मुंबई बाहेर, तर नवी मुंबईच्या खाणींमध्ये देत होते, MMR मध्ये देऊ. तसं नाही, आपण आपली जी आता घरं यांच्यासाठी बनवू ती मुंबईमध्येच बनवू, मुंबई शहरात बनवू, मुंबई उपनगरात बनवू, पण मुंबईतच बनली पाहिजेत. आणि ही हक्काची घरं त्यांना असते. पुढचा विषय परिवहन. हा जरा माझा आवडता विषय. जे जे माझ्या बरोबर फिरत असतात, बोलत असतात त्यांना कंटाळा येईल कदाचित, कारण आम्ही परत बोलत असतो. पण मला वाटतं काल अमित आणि मी ह्या दोघांनी देखील चर्चा केली आणि मी सातत्याने सांगत असतो की जसं मुंबईमधून हे आता जे शासकीय कर्मचारी असतील, महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, BSTचे आहेत, पोलीस आहेत, 30-30 वर्ष या लोकांनी सेवा केलेली आहे. ह्यांना जर तुम्ही मुंबईच्या बाहेर ढकलत असाल का, कारण ह्या सरकार
सरकारला आणि भाजपला मुंबई मारायची आहे, तसं दुसरं मुंबई मारण्याचं माध्यम काय, तर आपण सामान्य जे नागरिक आहोत, सामान्य मुंबईकर असतील, त्यांना तुम्ही कामावर जाण्यापासून रोका. आपलं जर तुम्ही मुंबई शहर पाहिलं, त्याची आखणी पाहिली, त्याच्यात साधारणपणे 60 ते 62 लाख लोक दररोज हे लोकल ट्रेन वापरतात. आपण जेव्हा मिनी बसेस आणलेल्या, मीडियम बसेस आणलेल्या, अमित 35 लाख लोक मुंबईत दररोज बीएसटी वापरायला सुरू केलं होतं. पण आता जी बीएसटीची परिस्थिती झाली ती काय झाली? काल पण मी एक बोईवाडतून कार्यक्रमावर येत असताना, सतत तुमच्याच वॉर्डातून येत असताना, इथे दादर प्लाझाच्या तिथे बघत होतो, लांब लांब रांगा मुंबईकरांच्या, महिला पुरुष दोन्ही घरी जायची वाट पाहतात. का? तर बीएसटीच येत नाही, बीएसटीच येत नाही, बीएसटी येत नाही. तर आम्ही ठरवलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा ही दरवाढ आहे ती तिप्पट केलेली आहे, ती रद्द करून भाडं आपलं असेल ते 5 रुपये 5 किलोमीटरसाठी, 10 रुपये 10 किलोमीटरसाठी, 15 रुपये 15 किलोमीटरसाठी आणि 20 रुपये 20 किलोमीटरसाठी फ्लॅट फेअर करून देणार. खिशाला परवडेल असं भाडं असलं पाहिजे. जगातलं सगळ्यात स्वस्त आणि मस्त हे करू. ताफ्यात जवळपास 10,000 इलेक्ट्रिक बसेस आणण्याचा आपला प्रयत्न आहे. आपलं सरकार असताना आपण तो आकडा ठेवला होता, कदाचित वाढला असेल, कदाचित कमी झालं. 900 डबल डेकर बस, जुने मार्ग, कारण हे अमितला पण आणि मला पण खूप वेळा मुंबईची अस्मिता परत आणायची बेसिकली, आणि ती लाल बस लाल दिसली पाहिजे. पण जुने मार्ग सगळे पुन्हा सुरू करू, कारण आता आमदारांना पण हे पत्र येत असतात, नगरसेवकांना देखील येतील की हा मार्ग पुन्हा करून द्या, ताई हा मार्ग पुन्हा एकदा सुरू झाला पाहिजे, आमचा हा मार्ग बंद झालेला आहे. तर सगळे जुने मार्ग आपण हे करू. आणि खास कारण आपण आपल्या सरकारच्या वेळी हात दाखवा बस थांबवा ही योजना आपण विद्यार्थ्यांसाठी आणलेली, ज्यांनी गणवेश घातलेले, तर ही योजना पुन्हा आणायची. महिलांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी पीक आवर्स मध्ये स्पेशल बस करून त्यांना मोफत त्याच्यावर आपल्याला बसेस द्यायचे आहेत. बरोबर ना? ते आपण करून द्यायचं. सार्वजनिक आरोग्य, मुंबई महानगरपालिका कदाचित एकमेव आहे जी स्वतःची 4 वैद्यकीय महाविद्यालय अजूनही चालवतं. आणि ही एकमेव नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशात किंवा जगभरात असेल की मेडिकल कॉलेज स्वतःचे 4 असणारी ही एकमेव महानगरपालिका आहे, ज्याची आपण आखणी पाहिलेली. पण आता तिथे थांबायचं नाही. जे अमित आणि मी बोलत होतो, कारण अनेक तरुण विद्यार्थ्यांना मुंबईत सेवा करण्याची किंवा मुंबईत इंटर्नशिप करण्याची, मुंबईत पेशंटची सेवा करण्याची संधी पाहिजे असते. तर काल आम्ही ठरवलं होतं, काल आम्ही जरा अभ्यास केला, म्हणजे पुढच्या मागच्या आठवड्यात, आणि 5 नवीन महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय आपण मुंबईत आणायचे. शताब्दी आहे, गोवंडीचं शताब्दी, कांदिवली आहे, एमटी अगरवाल आहे, भगवती आहे, राजवाडी आहे. ही 5 जे हॉस्पिटल आहेत, आता गेल्या 2-2.5 वर्षात आम्ही पाहतोय सतत चर्चा सुरू आहे की याला प्रायव्हेटाईज करणार. पण ही आपली आहेत, या मुंबईकरांची परवडणारी हॉस्पिटल असायला पाहिजेत. आणि जी आपली आहे, मुंबईकरांची आहेत, मुंबई महानगरपालिकेची, ती प्रायव्हेट हातात जायलाच कशाला पाहिजे? जगातले सर्वात चांगले सर्वोत्तम डॉक्टर्स हे आपल्या हॉस्पिटलमध्ये जोडलेले आहेत. मग आपली जी सेवा असते जवळपास सगळं मोफत आहे. तर हे 5 नवीन आपण मेडिकल कॉलेजेस सुरू करायचे. त्याचसोबत आपले स्वतःचे अँब्युलन्स सुरू करायचे, कारण आता 108 सेवा, मला माहित नाही मुंबईत तुम्हाला दिसते का कुठे, मला तरी दिसली नाही एक सुद्धा, बंद पडल्यासारखीच आहे. बरोबर ना? तर आपल्याला आपली मुंबई महानगरपालिकेची अँब्युलन्स सेवा सुरू करायची. हेल्थ टू हे 24 तास सिनियर सिटीझन साठी हेल्थ टू होम ही सेवा सुरू करायची. आणि अमित, तुला जे सांगायचं होतं ते नाही, हा विषय माझ्या खूप जवळचा आहे, कारण मी स्वानुभवातनं सांगतोय. महानगरपालिकेमार्फत आपण एक कॅन्सरचं रुग्णालय एक चालू केलं पाहिजे, कारण मला कळतं की ह्या आजारातनं जाताना पहिल्या काही दिवसात डिटेक्शन, जे आपल्याला लवकर डिटेक्ट करता येतं हा आजार, हे किती महत्वाचं असतं आणि ह्याच्याने किती जीव वाचू शकतात. कारण हा देशभर नाही तर आय थिंक जगभर पसरतोय हा आजार. त्याच्यामुळे एक कॅन्सरचं रुग्णालय हे महानगरपालिकेचं असणार. आणि मला माहिती आहे की टाटा आणि असे अनेक रुग्णालय आहेत, पण ते कमी पडतात कुठेतरी. मला वाटतं की अशा आंतरराष्ट्रीय दर्जाचं, जिकडे अर्ली डिटेक्शन येतं आणि तुम्हाला सगळे तुमचे उपचार केले जातील, असं आपण एक रुग्णालय तयार करणार आहोत. पुढचा विषय आहे शिक्षणाचा. हा देखील ज्यांनी शिक्षण समितीवर काम केलं त्यांना मी किती हैराण केलं हे माहितीये. कारण हे सगळ्यांचंच आपलं स्वप्न आहे की जे जिंकून येतात, आणि तुम्ही नगरसेवक सगळे झाल्यानंतर अनेक लोक जसे आमच्याकडे येतात तसं तुमच्याकडे येणार की ताई किंवा साहेब आम्हाला एक पत्र द्या, या शाळेत आम्हाला ऍडमिशन पाहिजे, त्या शाळेत आम्हाला ऍडमिशन पाहिजे, प्रायव्हेट शाळा असतात. पण माझं जे स्वप्न होतं की हे सगळं आपल्या मुंबई महानगरपालिकेच्या शाळांसाठी झालं पाहिजे. साधारणपणे 2018-19 वेळी जेव्हा आपण मुंबई पब्लिक स्कूल ही संकल्पना आणली, त्यानंतर 4000 सीटसाठी आपल्याला 10,000 ऍप्लिकेशन झाले, लॉटरी काढायला लागली. आणि आपल्याला माहिती आहे की मुंबई पब्लिक स्कूल सारख्या शाळा देशात नसतील अशा आपण करून दाखवलेल्या. मग त्याच्यात एसएससी बोर्ड आहे, आयबी आहे, आयजीसीएसई आहे, सीबीएसई आहे आणि आयसीएसई. पण हे सगळं होत असताना मराठी अनिवार्य आहे. 3.25 लाख विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात. आणि मला वाटतं GR पण उद्धवजींनीच काढलेला, हो, उद्धव साहेबांनी आपल्या वेळेस काढलेला. काढलेला. आणि ह्या शाळेमध्ये तो पण आता मला वाटतं रद्द केला. तो रद्द केला, तो स्थगित केला आहे. आणि ह्या शाळेमध्ये इंग्लिश, सेमी इंग्लिश, हिंदी, मराठी, गुजराती, उर्दू, तमिळ, तेलुगू, कन्नड ह्या सगळ्या भाषांमध्ये शिकवलं जातं. पण हे करत असताना सगळ्यात मोठी जी चिंता जी अमितकडे पण येते आणि माझ्याकडे पण येते की 10वी नंतर काय. आणि म्हणून आमचं दोघांचं स्वप्न आहे आणि जे आपण करणार हा आपला शब्द आहे की मुंबई महानगरपालिकेचं ज्युनियर कॉलेज देखील आपण काढू, म्हणजे ज्युनियर केजी ते 12वी हे आपल्याला 12वी पर्यंत विद्यार्थ्यांना टेन्शन नाही, टेन्शन मुक्त विद्यार्थी, म्हणजे परीक्षा द्याव्या लागतील, मार्क मिळवावे लागतील, पण ऍडमिशनचं टेन्शन नाही. आणि आपल्या विद्यार्थी सेनेला आंदोलन करण्याची गरज नाही लागणार. बरं, अजून एक महत्त्वाचा प्रश्न जो सगळीकडे दिसतो तो परत, जसं हॉस्पिटलचे प्लॉट आहेत, कुठचेही प्लॉट, आत्ताचं सरकार जे आहे त्याची एकच बोलीभाषा आहे की काही दिसलं की घाला बिल्डरांच्या घशात, ते आपण करून देणार नाही. आणि तिसरं म्हणजे बोलतो मराठी हे आपण सगळ्या शाळांमध्ये सुरू करू. अर्थात डिजिटायझेशन आलेलं आहे, सगळं काही आहे, पण मला वाटतं हे शाळेनंतर ज्युनियर कॉलेजचा आम्हाला वाटतं फार महत्वाचं आहे. आपल्याला पण जर वाटत असेल तर मला वाटतं तो विषय खूप महत्वाचा, ज्वलंत. आत्मसन्मान. अमित, तू सांगणार होतं की सुरू करू. जे आपल्याकडे आपण पाहतो, अनेक महिला
ज्या लोकांच्या घरी ज्या काम करतात, घरकाम करणाऱ्या महिला आहेत, बरोबर, त्या बिचारे दिवसभर काम करतात, मेहनत करत असतात, पण त्यांना जे काही मिळतं पगार असेल किंवा सॅलरी असेल ती खरोखर तेवढी पुरते का? आणि पुरत जरी असली तरी मला वाटतं त्यांचा जो श्रम आहे, त्यांची जी मेहनत आहे, त्याला आपण सन्मान देणं गरजेचं आहे. आणि म्हणून ज्या ज्या महिला घरकाम करतात त्यांना आपण नोंदणीकृत करून त्यांना आपण महिन्याला 1,500 रुपये स्वाभिमान निधी म्हणून आपण देणार आहोत. त्यांचं रजिस्ट्रेशन करू. ह्यांच्यासारखं लाडकी बहीण भाऊ असं घोळ नाही घालायचं आपल्याला. आरामात करू आपण. हे निवडणुकीसाठी नाहीये, घाईघाईत करायचं नाही, पण हे आपलं सरकार आल्या आपल्याला ह्याच्यावर काम सुरू करायचं. आपल्या ज्या कोळी मच्छीमार बहिणी आहेत, ज्या तसंच मेहनत करतात, पण त्यांना देखील आपल्याला एक आधार म्हणून स्वाभिमान निधी द्यायचा आहे. काही महिने असे पण असतात जेव्हा काहीच उत्पन्न नसतं, तेव्हा मॉन्सूनचे म्हणजे पावसाळ्याच्या वेळी वगैरे त्यांना आपण 12 महिने देखील तसंच आपण एक ते करणार आहोत. परत परवान्यांसाठी नवीन परवाने जे कोळी महिला आहेत त्यांच्यासाठीच, आणि परवाने ट्रान्सफर करायला त्यांच्याच समुदायामध्ये, बाहेर नाही, पण ते पण ह्या हेमांगितांकडून म्हणजे कोळीवाड्यांकडून मला आता सपोर्ट मिळालाय. कोणाकडे कोळीवाड्यात जरा हात वरती करून सांगा. धन्यवाद. पण तुम्ही राहिलं पाहिजे, कारण जर मतं नाही मिळाली तर कोळीवाड्यांना, आपल्याला आठवत असेल मिंदे सरकारला कशात टाकायचं होतं, क्लस्टर पॉलिसी, आणि तिथे बिल्डरांना ते 8 की 9चा FSI देणार आहेत. तसं न होता कोळीवाड्यांमध्ये कोळी बांधवांना काय पाहिजे, कोळी भगिनीने काय पाहिजे तेच झालं पाहिजे, बिल्डरांना पाहिजे ते नाही झालं पाहिजे. अर्थात पुढे जे कष्टकरी मुंबईकर, आपल्याला आठवत असेल शिवभोजन थाळी आपण महाराष्ट्रभर सुरू केली होती, तेव्हा कोविडच्या काळात आपण 5 रुपयावर आणली, काही काही ठिकाणी मोफत पण केली. तसंच मासाहेब किचन मधून आपण मुंबईत 10 रुपयात नाश्ता आणि दुपारचं जेवण आपण सगळ्या कष्टकरी मुंबईकरांना दिलं. अमित, सो बेसिकली हा पण माझ्या जवळचा मुद्दा आहे, कारण माझ्या घरी मुलगा आहे. पाळणा घर, आपण सगळे काम करतो. मला वाटतं महिला पुरुष आज सगळे काम करायला लागलेत. स्त्रिया कुठेतरी घर पण चालवतात आणि काम पण करतात. कुठेतरी मुलांना एक दिवस कामाला गेल्यावर कुठेतरी ठेवायला जागा नसते, तिकडे आपलं पाळणा घर येतं. जे आपण पाळणा घर सगळीकडे सगळ्या विधानसभेत चालू करणार आहोत, की तुम्ही त्या मुलाला तिकडे ठेवू शकता आणि फक्त ठेवू नाही शकत, तर तिकडे त्याची काळजी तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे ठेवली तशी घेतली जाणार. त्याच्या न्यूट्रिशनची काळजी घेतली जाणार, तो काय खातो याच्यापासून बघितलं जाणार, खेळणी वगैरे असणारच. पण तिकडे तुम्हाला स्त्रियाला कामाला जाताना कुठचाही स्ट्रेस घेऊन जायला लागणार नाही. त्याच्यामुळे तुमचा सगळा स्ट्रेस तो निघून जाणार आहे. असे पाळणा घर आपण चालू करणार आहोत. आणि दुसरं म्हणजे सॉरी, एकच त्याच्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे जे आम्ही परत सकाळी पण याच्यावर बोलत होतो, कारण पाळणा घर हा विषय जो आहे तो खूप लोकांना आपल्याला वाटतं अरे तिथे खरोखर काळजी घेतली जाईल का, एक्झॅक्ट तिथे काळजी घेणारे कोण असतील वगैरे. तर अमितच्या मनात जे आहे ते एवढं त्यांनी प्रॉपर प्लॅनिंग केलंय की खरोखर जसं शाळेमध्ये किंवा जागतिक कुठच्या संस्थेने काम करावं असं ते प्लॅनिंग करून आपण ठराविक जागी वॉर्डमध्ये, जागतिक नाही, तुम्ही तुमच्या आई वडिलांकडे आई वडिलांनी, बरोबर, तुमचं exactly. दुसरं घर असणार आहे. तर ती काळजी घेणार आहे. तर किती लोक पाळणा घरावर विश्वास ठेवू शकतील, हा माझा त्याला प्रश्न होता. पण हे आम्ही खूप ब्रेनस्टॉर्मिंग करून हे मुद्दे याच्यात आणलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे शौचालय. म्हणजे शौचालयांची परिस्थिती तुम्ही बघितली असेल. म्हणजे मला कळत नाही की आजपर्यंत हे का नाही होऊ शकलं, पण प्रत्येक 2 किलोमीटरला महिला पुरुषांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं शौचालय आपण चालू करणार आहोत. आणि महिलांसाठी तिकडे फ्री सॅनिटरी पॅडची पण एक वेंडिंग मशीन असणार आहे. म्हणजे तुम्हाला कुठचीच काळजी घ्यायची नाहीये. आणि मला वाटतं की कुठेतरी पुरुष पण आता शौचालयात गेल्यावर विचार करतात की करू की नको, महिलांचे काय हाल होत असतील हे मला विचार पण नाही करू शकत. त्याच्यामुळे आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे आपण करणार आहोत. मला वाटतं पण ते एक शौचालय बनवून मला वाटतं दाखवलं पाहिजे लोकांना की कसं होऊ शकतं. आणि ह्याच्यात पण ज्या जिथे वस्ती आहेत आपल्या मोठ्या, जसं आम्ही धारावीत एक केलेलं सुविधा केंद्र, तुम्हाला आठवत असेल, त्याच्यात आपण नुसतं शौचालय नाही तर परत कपडे धुण्याची देखील लॉन्ड्री, कारण स्थानिक महिला कामावर पण जातात. जसं अमितने सांगितलं, पाळणा घरची गरज एवढ्यासाठीच आहे, कारण ह्या काम करणाऱ्या महिला असतील किंवा पुरुष असतील, कधी कधी घरात दोघेही काम करायला जातात, मग पुरुषांना कुठे सोडायचं. तसंच आता आपण महासाहेब किचन ज्या करतोय, 10 रुपयात आपल्याला चांगला नाश्ता आणि दर्जेदार जेवण मिळणार आहे. पण लॉन्ड्री हा पण एक मोठा विषय असतो. कपडे धुवायचे कधी, कपडे कसे धुवायचे, किंवा वेळ तरी मिळतो का, त्या महिला थकून जातात. आणि ही सत्य परिस्थिती, किती आपण जेंडर इक्वालिटी वगैरे बोललो तरी हे काम जास्तीत जास्त घरांमध्ये महिलांवरच येतं. म्हणून ज्या ज्या ठिकाणी आपल्याला आपण ह्या टॉयलेट्स बांधू, जिथे आपल्याला जागा असेल थोडी जास्ती, तिथे लॉन्ड्रोमॅट पण करू, म्हणजे लॉन्ड्री पण करू, जेणेकरून एकदम कमी किमतीत 1 रुपये किंवा 2 रुपयात आपण खऱ्या अर्थाने त्या महिलांचं सगळं जे काही ओझं आहे ते पूर्ण कमी करू शकतो. पुढे जाऊया. प्रत्येकाला सुरक्षित पार्किंग. अमित, पार्किंग आमचं हेच चाललं होतं. खूप गंभीर विषय. म्हणजे किती गमतीदार विषय असेल तरी गंभीर विषय आहेच. आता जसं माझ्या मतदारसंघात GK मार्गचं आम्ही ते रुंदीकरणचं तिथे आलंय, पार्किंग होतं सगळीकडे, सगळे रस्ते तुम्ही पाहाल तर पार्किंग आपल्याला रस्त्यावरच करायला लागतं. आणि ही परिस्थिती काय आहे तर 2 गोष्टी झाल्यात. एक, जिथे जिथे BMCचं पार्किंग आहे आता, तिथे मागच्या 2 वर्षांमध्ये कॉन्ट्रॅक्टर लावलेत आणि भाडी सुरू केलेत, बरोबर आहे. तर पहिला आपण इथे ठराव केला पाहिजे की ते सगळे पार्किंग पुन्हा एकदा फ्री ऑफ कॉस्ट करू, मोफत करू. आणि दुसरं, DCR प्रमाणे 4 फ्लॅटना 1 पार्किंग आहे, तर आपण पुन्हा DCR बदलून राज्य सरकारकडे हाच प्रस्ताव पाठवायचा की ज्या कुठच्याही नव्या इमारती होतील एकाला 1 पार्किंग असायलाच पाहिजे. जाऊया पुढे. स्वयंरोजगार हे अर्थात महत्वाचा विषय आहे, कारण रोजगार आपल्याला माहिती आहे गेल्या 10 वर्षात 12 वर्षात अच्छे दिन येणार करून तरुण थकून गेलेत. पण मुंबई एक अशी नगरी आहे, स्वप्न नगरी आहे, माया नगरी तर बोलतातच लोक, पण मुंबईमध्ये देशभरातून असेल, राज्यभरातून असेल, जी लोक
जिथे स्वतः काही तिथे नोकऱ्या नसतील ते मुंबईत येतात का? तर मला एक नोकरी पाहिजे, मुंबईत मी मोठा होऊ शकतो, मुंबईत मी मोठी होऊ शकते, मुंबईत माझं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. हे जे स्वप्न बघून येणारी लोक आहेत त्यांना आपण आपल्या मागच्या काळात स्माईल नावाची एक इन्स्टिट्यूट सुरू केली होती, स्टार्टअप सेल सुरू केलं होतं. तेच स्टार्टअप सेल आता पुढे नेऊन आपल्याला जे तरुण तरुणी आहेत त्यांना जे कोणी म्हणजे त्याच्यात अर्थात फिल्टर्स लावून आपल्याला आयडिया काय आहेत स्टार्टअप वगैरे, पण जवळपास 25,000 ते 1,00,000 रुपयांचं स्वयंरोजगार सहाय्यता निधी आपण त्यांना देऊ शकू, अशी आपण त्याच्यात एक प्रोव्हिजन करत आहोत. आणि दुसरा विषय म्हणजे आता घरी तुमच्या काही असतं, पार्टी वगैरे असते किंवा घरी कोण जेवायला येतं, स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट किती लोक करतात? आपण तर करतोच. पण काल 31 तारखेला आणि 25 तारखेला त्यांनी बंद पुकारला होता. कारण ते ज्या परिस्थितीत काम करतात, 10 मिनिटाचं प्रेशर असतं, ते पोचले नाही तर त्यांचा पगार कापला जातो, बाईक जप्त केली जाते. हे सगळं न होता मला वाटतं अखिल तुम्ही पण हा विषय गिग वर्कर्सचा आम्हाला अधिवेशनात घ्यायला सांगितलं होतं. आपण गिग वर्कर्स असतील किंवा आपले जे डबेवाले आहेत त्यांना ई बाईक्स घेण्यासाठी आपण बिनव्याजी कर्ज 25,000 त्या गिग वर्कर्स आणि डबेवाल्यांसाठी करणार आहोत. पुढे जाऊया. मुंबई कर, त्याच्यात सगळ्या शहरांमध्ये कर 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 हा महत्वाचाच आहे आणि कर भरायलाच लावत आहे दिल्ली सरकार आपल्याला. अजून जीएसटीचं अमित देणं बाकी आहे. आमच्या वेळी तर 26,000 कोटी रुपये दिल्ली सरकार आपल्याला परत म्हणजे केंद्र सरकार देणं बाकी होतं जीएसटी. म्हणजे सगळ्या बाजूनी जी आपली मुंबई लुटली जाते, कुठेतरी मुंबईकरांना मोकळा श्वास करांमध्ये पण मिळाला पाहिजे. आपल्या सरकारने जे वचन दिलं होतं उद्धव साहेबांनी ते पूर्ण केलं, ते म्हणजे 500 स्क्वेअर फुटापर्यंत प्रॉपर्टी टॅक्स आपण माफ करणार होतो. पण मला वाटतं आज आपण ठराव केला पाहिजे इथे की जेव्हा आपलं सरकार बनेल तेव्हा 700 स्क्वेअर फुटापर्यंत जी घरे आहेत त्याचा मालमत्ता कर रद्द करून टाकायचा. आणि अर्थात दुसरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे अदानी कर लावणार आहेत, कचरा कर. ते भाजपचं स्वप्नच आहे की मुंबईकरांवर अजून एक कर लावायचा. तुम्हाला आठवत असेल जेव्हा आपण कोस्टल रोड केला, कोस्टल रोड अजूनही ते आपलं स्वप्न आणि आपली स्वप्नपूर्ती, टोल लावलेला नाहीये. मुंबईकरांवर छुपा कर लावला नव्हता, हिडन टॅक्स कुठचाही नव्हता. तसंच हा अदानी कर देखील जो कचरा कर लावणार आहेत, वेस्ट युजर फी लावणार आहेत, ती देखील आपल्याला लावू द्यायची नाहीये. अजूनपर्यंत कधी आपल्या शहरात लागली नव्हती, पहिल्यांदा भाजप लावू इच्छिते. पुढे जाऊ. फुटपाथ बद्दल मी तुला आवर्जून सांगायचं होतं, पेडेस्ट्रीन नाही पण तू सांग. ठीक आहे, आम्ही दोघं परत जगात कुठेही आपण गेलो तर पहिलं आपण काय करतो तर रस्त्यांवर म्हणजे फुटपाथवर चालायला पाहतो. आपण आपल्या काळात देखील पेडेस्ट्रीयन फर्स्ट ही पॉलिसी आणलेली. आता खरं तर अमित आणि मी तिथून इथपर्यंत चालत यायला पाहिजे होतं, पण झालंय असं की सगळीकडे जी काही कामं, खोदकाम, सगळीकडे बिल्डरांची काम, कॉन्ट्रॅक्टरची कामं, सगळीकडे बॅरिकेड्स लागलेत, धूळ, पूर्ण साम्राज्य आपण पाहतो तर खड्ड्यांचं आणि धुळीचं साम्राज्य झालेलं आहे. कुठेही तुम्ही मला सांगा तुमचा वॉर्ड आता तुम्ही सगळ्या प्रभात फेऱ्या सुरू कराल, प्रचार फेऱ्या सुरू कराल, एक तरी तुम्ही फुटपाथवरनं जाऊ शकता का? जाऊ शकता? कुठेही नाही. गेल्या 2 वर्षामध्ये जे कुठचे फुटपाथ होते, चांगले झाले होते, ते देखील यांनी खोदून ठेवले, तुकडून ठेवलेले आहेत. आता मला आठवतं सेनापती बापट मार्ग आपण पूर्ण मस्त करत होतो, ते फुल मार्केट ते रेस कोर्स चालण्यासारखं करत होतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण करत होतो कारण कुठच्याही जागतिक शहरात काय, कुठच्याही नॉर्मल शहरात पण आपले फुटपाथ हे चांगले असायलाच पाहिजे. आणि फुटपाथ म्हणजे फुटओव्हर ब्रिज नाही, अंडरपास नाही, तुम्हाला ऍट ग्रेड चालता आलं पाहिजे. तेच आपण ठरवलेलं आहे की फुटपाथ मध्ये चालत असताना जे कुठचे अडथळे असतील ते अडथळे काढून फुटपाथ पेवर ब्लॉक फ्री करून आपण मुंबईकरांना चांगले फुटपाथ देणार आहोत. हे मला वाटतं पहिलं हट्टाने मी काम करून घेणार आहे. जे कोण इथे महापौर बनतील त्यांनी ऐकून घ्या, हे आम्ही दोघं येऊन हट्टाने तुमच्याकडून करून घेणार, कारण हे पेडेस्ट्रीयन फर्स्ट मला वाटतं हे खूप महत्वाचं आहे. आणि अर्थात दुसरं म्हणजे आपण पाहतो आता शब्दांचा खेळून महालक्ष्मी सगळेच मुद्दे हट्टानीच हट्टाने करून घ्यायचे. नाही मला वाटतं हट्ट करायला लागणारच नाहीये. पण शेवटी कसं आहे की तुम्ही नगरसेवक झाला म्हणजे मी नगरसेवक झालो, हे आमदारच आहेत, तर तुम्ही नगरसेवक झाला म्हणजे मी नगरसेवक झालो. आपल्याला 5 वर्षात एक उत्तम शहर सोडायचं आहे. त्याच्यामुळे ह्याच्या पुढे आपल्याला प्रचार करायला नाही लागला पाहिजे, असं शहर आपल्याला त्यांना द्यायचं, मुंबईकरांना द्यायचं. आणि तसंच मोकळ्या जागांमध्ये अर्थात रेसकोर्स असेल आपलं महालक्ष्मीचं किंवा संजय गांधी नॅशनल पार्क असेल ज्याचा मास्टर प्लॅन बनवायला सांगितलंय, या सगळ्या मोकळ्या जागा पुन्हा एकदा बिल्डरांच्या, कॉन्ट्रॅक्टरच्या, क्लब्सच्या घशात घालण्याचा जो प्रयत्न आहे ते सगळं रोखून ह्या जागा मोकळ्याच राहिल्या पाहिजेत, मुंबईकरांना खुल्या राहिल्या पाहिजेत आणि मोफत राहिल्या पाहिजेत. हे आपल्याला काम महत्वाचं मला वाटतं करायचं आहे. पुढे जाऊ. मोकळा श्वास. किती लोकांना सर्दी खोकला झाला जरा हात वरती करा. अरे तुम्ही आधी सांगितलं असतं आम्ही मास्क घालून आलो असतो. काय करायचं आता? बरं, हा सर्दी खोकला कशामुळे झालाय? जे काय करायचं आपणच करायचं आता. पण हा महत्वाचा विषय पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो. आपण दिल्लीबद्दल बोलतोय, अर्थात दिल्लीमध्ये AQI मुख्यमंत्र्यांना वाटतं टेम्परेचर आहे, त्यांना पहिले AIQ बोलत होते, मग AQI झालं, हे सगळं झालं. पण ही गमतीचा जरी भाग सोडला तरी परवा IQ कमी असल्यामुळे तशा गोष्टी होतात. पण ते आपल्या ऐकून नाही आलं असून, पण हे जरी गमतीचा भाग जरी सोडलात तरी महत्वाची गोष्ट हीच आहे की मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, नाशिक असेल, सगळीकडेच आपण पाहतो धुळीचं साम्राज्य, फॉग, स्मॉग हे सगळीकडे दिसायला लागले. काल सकाळी 5:30 वाजता पाऊस झालाय. महिना कुठं झालाय? जानेवारी. आता हे वातावरणीय बदल, पर्यावरणाचा धोका, हे तसं पाहायला गेलं तर अमित आपण एकत्र यायच्या आधी पण आपण दोघं आपल्या आपल्या मार्गाने बोलतच होतो. तू पण बीच क्लीनअप करत होता, मी पण करत होतो. झाडं लावण्याचा विषय असेल, कांदळवनाचा विषय असेल, मला वाटतं तसं ठाकरे परिवार. नाही पण आदित्य, मला सगळ्यात जास्त भीती काय वाटते माहितीये का? आता तू तपोवनला जाऊन आला, हो, निवडणुकीच्या तोंडावर एवढा तिकडे विरोध असताना तपोवनमध्ये 1500 का काहीतरी झाडं कापणार आहेत, सगळे लोक बोलतात तिकडची, आणि तिकडचा एक जबाबदार मंत्री येऊन बोलतो की आम्ही कापणार. हा जो माज आहे ना, हा आपल्याला काढायचा आहे कुठेतरी. मास्क कापायचं. माज काढायचा आहे कुठेतरी, की तुम्ही लोकांचं ऐकत नाहीये, तुम्ही झाडं कापताय, तुम्ही काय आता कोणाला देणार आपल्याला माहितीच आहे ती जमीन अडाणींना. सो त्याच्या
त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहेत ना, हा जो घमंड आहे ना त्यांचा, तो तोडायचा आहे आपल्याला. बरोबर. आणि हे करत असताना गेले 2-2.5 वर्ष मी सातत्याने सोशल मीडियावर स्वतः अधिवेशनात पण मुख्यमंत्र्यांना पण सांगितलेलं आहे, की तुम्हाला बाकी काही करायचं नाहीये. जर तुम्हाला प्रदूषण मुंबईत कमी करायचं असेल, तर आपल्या सरकारच्या वेळी मुंबई पर्यावरण किंवा मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅन कृती आराखडा जो आपण बनवला होता, ते जरा चाळून पहा. त्याच्यात शॉर्ट टर्ममध्ये, मीडियम टर्म आणि लाँग टर्ममध्ये काय काय करायचं नाही हे आपण तयार केलेलं आहे. मुंबईकरांना, लाखो मुंबईकरांना विचारलेलं आहे, संस्थांना विचारलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. तसंच नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅन केलाय, सोलापूरचं केलंय, पुण्याचं केलंय. कारण माझं स्वप्न होतं, की 2040 पर्यंत महाराष्ट्रातली 40 शहरं त्यांना नेट झिरोला न्यायचंय क्लायमेट ॲक्शन मध्ये, कार्बन याच्यात. पण पुन्हा एकदा जेव्हा आपलं सरकार येईल, तेव्हा अर्थात इलेक्ट्रिक बस असेल, पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, कांदळवन वाचवणं असेल, जे आपण अमित 11 महिन्यामध्ये 15,500 हेक्टर आपण मॅनग्रोव्ह वाचवले होते आपल्या सरकारच्या वेळी. अशा काही काही गोष्टी ह्याच्यानेच AQI नियंत्रण होणार. हे जे काही फवारणी वगैरे करतात ना, कधी वाटलं डीप क्लीन सुरू, हा अशा नाही होत. ह्याला एक पूर्ण आराखडा आपण बनवला होता, तो मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅन. कारण हा मोकळा श्वास हा फक्त आपल्याला नाही, तर मुंबईत जे कोणी येतं एक दिवसासाठी पण येतं, ते पण सांगतात अरे मला सर्दी झाली. आम्ही तर रोज ॲलिग्रा वगैरे घेऊन जगतोय. पण मुंबई असेल, दिल्ली असेल, कुठे ना कुठेतरी आपल्याला पर्यावरणाचा विचार हा करायला लागेल. कुठचंही चांगलं शहर जिथे तरुण तरुणी जातात, नोकऱ्यांसाठी जातात, नवीन गुंतवणूक जाते, ते शहराचा दर्जा काय आहे, मोकळ्या जागा आहेत का, शाळा चांगल्या आहेत का, आरोग्य सुविधा कशी आहे, फुटपाथ कसे आहेत, हवामान कसं आहे, हे पाहून जातात. आणि हे जर करायचं असेल तर आपल्याला जी आपली पंचतंतू आहेत, पंचमहाभूत आहेत, ते वाचवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅन हे आपल्याला आणायला लागेल. तर AQI असेल आणि दुसरी माझं म्हणणं आहे, हे एका दिवसात नाही होणार. हे काम आहे. सो माझं म्हणणं आहे, हे आपल्यासाठी नाही करत होतो आपण. आपल्याला त्याचा फरक पण नाही पडत. आपण जस्ट खोकतो, सर्दी खोकला सगळं होतं, आपण गोळ्या घेऊन शांत बसतो. मला वाटतं आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण हे केलं पाहिजे. कारण हे एका आणि- दिवसात होणारं काम नाहीये. आदित्यजींचं जे आहे ते 2040चा आपला टार्गेट आहे. बरोबर, पण सुरू केलं पाहिजे. सुरू केलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे तुम्ही पाहाल, आता पण त्यांनी जो मास्टर प्लॅन केला संजय गांधी नॅशनल पार्कचा, येऊर वगैरे जे मंत्र्यांचे बंगले आहेत ते वाचवण्यासाठी असेल, किंवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जे उठसूट कन्स्ट्रक्शन चालू आहे, कुठेही आपण विकासाची कामं थांबवणार नाही, पण जिथे धुळीचं साम्राज्य आहे किंवा जे काही कन्स्ट्रक्शन आहे त्याला कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट प्रोग्राम एक आपलं सुरू करायला लागेल, की तुम्ही कसं ते करू शकता, कशी धूळ उडणार नाही, हे सगळं आपल्याला पाहणं गरजेचं आहे. पुढे जाऊया. आर्थिक राजधानी, इन्फ्रास्ट्रक्चर. कारण आता काय आहे, की ह्यांच्या वचननाम्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या घोषणा येणार आहेत. आम्ही इथून बोगदा करू, वरतून फ्लायओव्हर करू, ह्याचं चौपदरीकरण करू, समुद्रातून रस्ता काढू वगैरे सगळं काही आहे. पण हेच लोक, हेच भाजपा मुंबई मारून पुन्हा एकदा तिसरी मुंबई आता आम्ही करू, चौथी मुंबई आम्ही करू, ह्या सगळ्या घोषणा करणार. आणि तिथे जिथे तिसरी मुंबई चौथी मुंबई आहे, ती त्यांच्या आवडत्या टोळीनी जमिनी घेऊन ठेवल्यात. म्हणजे फायदा त्यांचा आणि नंतर फायदा भाजपचा, नंतर फायदा त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सचा. पण आपली जी मुंबई आहे, मुंबादेवीची जी मुंबई आहे, मुंबईकरांची जी मुंबई आहे, त्याची काळजी कोण घेणार? आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की मुंबईचा पुनर्शोध, रिइन्व्हेंटिंग मुंबई. जवळपास पहिली गोष्ट म्हणजे BPT मध्ये 1800 एकर जागा ही आपली आहे, मुंबईची आहे. आणि ह्या जागेवर अधिकार कोण गाजवतंय? तर केंद्र सरकार गाजवतंय, BPT गाजवतंय, जे दिल्लीत बसले. काय संबंध त्यांचा? तर 1800 एकरवर पुन्हा एकदा आपण आपला अधिकार तिथे मांडणार, ती जागा आपल्याकडे घेणार. म्हणजे घेणारच. मग कुठचीही ती लढाई असो, मग ती कोर्टात असो की कुठे रस्त्यावर असो, ती जागा घेतल्यानंतर त्या BPT मध्ये शिवडी, आपलं BDD पासून सगळे जे जे लोक तिथे राहतात कुलाब्यापर्यंत 1800 एकर मध्ये, त्यांचा आपल्याला पुनर्विकास पहिला करायला लागणार. त्यांना चांगली दर्जेदार घरं द्यायला लागणार. तिथे मोकळी मैदानं करायला लागणार. तिथे आपण गिफ्ट सिटी सारखं, जसं गुजरातला त्यांनी गिफ्ट सिटी नेलंय ना, तसंच आपल्याला इथे देखील इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर आणायला लागणार, आर्थिक केंद्र. तरच आपण ह्या मुंबईला पुढे बळ देऊ शकतो, ताकद देऊ शकतो. बरं, तिथे रस्ते बनलेले आहेत, रेल रोड बनलेला आहे. मग पुढचा तो मार्ग काय येतो? तर आपल्या मुंबईचा कोस्टल रोड आहे वेस्ट कोस्टला. ईस्ट कोस्टला जर हे आपलं पूर्ण रेल रोड आणि सगळे असेल, तर नरिमन पॉईंट कफ परेड सारखा तो कनेक्टर आहे. तो शेवटचा आपण सुरू केला होता, तो ह्या सरकारने स्थगित केलेला आहे. गोरेगाव मुलुंड कनेक्टर जो आपण सुरू केला होता, ह्या सरकारने कॉन्ट्रॅक्टर बदलला, पैसे वाढवले, पैसे काढले. हे सगळं आहे, त्याला रिंग रोड मुंबईसाठी बनवणं गरजेचं आहे. आणि तिसरं म्हणजे ह्याच सगळ्या ह्याच्यात जे काही प्रकल्प आता सुरू झालेले आहेत, आपण पाहतोय प्रकल्प चाललेत. म्हणजे एका बाजूला आपला कोस्टल रोड मुंबईकरांचा, दक्षिण मुंबईतला, मुंबई महानगरपालिकेने उद्धव साहेबांनी भूमिपूजन केलं आणि आपलं सरकार असतं तर 2022 पर्यंत पूर्ण झालं असता. ह्यांनी अजून लांबवलं, ठीक आहे. पण उत्तरेचा जो कोस्टल रोड आहे त्याच्यावर 4 टोल आहेत. MSRDC खात्याकडे ते कधीपासून आहे? 2014 पासून आहे. मंत्री कोण आहे? मिंदे. 4 टोल लावलेत, छुपे टॅक्स लावलेले आहेत. आणि काम 2दा कॉन्ट्रॅक्टर बदलले, कालावधी वाढतच चालले, कुठेही काही काम झालेलं नाहीये. प्रॉब्लेम मुंबईचा हाच आहे की आता ज्यांच्या हातात सरकार आहे त्यांना इंटरेस्ट एवढाच आहे की काम अजून वाढवत कसं जायचं आणि ते वाढवतच जातात. म्हणजे आता आम्ही कांदिवलीपर्यंत, आता दहिसरपर्यंत, आता पुढे दिल्लीपर्यंत, आता ताशकंदपर्यंत, आता मॉस्कोपर्यंत काम काही होत नाही. नुसतं घोषणा होतात, कॉन्ट्रॅक्टर वाढतात आणि पैसे वाढतात. तर ते आपल्याला कालबद्ध पद्धतीने पूर्ण करून घ्यायचं. हा विषय सोपा आहे. विजेचा BST अजूनही दर्जेदार वीज देते सगळीकडे. BST ला मारण्याचा जो ट्रान्सपोर्टमध्ये प्रयत्न, तसाच इलेक्ट्रिसिटीमध्ये पण प्रयत्न आहे. आणि आपण ठरवलेलं आहे की जे 100 युनिट पर्यंत BST ची वीज वापरतात त्यांना आपण वीज पूर्णपणे मोफत देणार आहोत, 100 युनिट पर्यंत. तसंच पूर्व आणि पश्चिम उपनगरात देखील
देखील आपण BST ची वीज पुन्हा एकदा कशी देऊ शकू ह्याच्यावर आपण काम सुरू करणार. कारण मुंबईची जी वीज आहे आता 3-4 प्रायव्हेट कंपन्या बघतात. तसंच BSTच्या माध्यमातून आता ह्या सरकारने अदानीचे मीटर तुमच्या घरोघरी लावले असतील. काही काही ठिकाणी लावले ना, विरोध होतोय, विरोध करतोय आपण, पण ते घुसणार. ते घुसण्याचं रोखण्यापेक्षा आपल्याला हे करायला पाहिजे. पुढे जाऊ प्रत्येकाला पाणी हक्क डिसॅलिनेशन जे आपण काम सुरू केलं होतं, समुद्राचं पाणी गोड करायचं, ते ह्या सरकारने स्थगित केलं, मिंदे सरकारने स्थगित केलं, भाजपाने स्थगित केलं. का मला माहित नाही. दर्जेदार पाणी मिळालं असतं, स्वस्त पाणी मिळालं असतं. आतापर्यंत हा प्रकल्प पूर्ण होऊन मुंबईला 450 मिलियन लिटर पाणी प्रतिदिन मिळालं असतं. पण हे काम स्थगित झाल्यामुळे परत एकदा पाण्याची टंचाई आहे, आपल्या वस्तींमध्ये बोंब आहे. तसंच पुढे जर पाहिलं तर रेन वॉटर पर्क्युलेशन पिट्स करणं गरजेचं आहे. प्रत्येक सोसायटीला आपण ते करायला लावणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताचे जे दर आहेत पाण्याचे ते तसेच स्थिर ठेवू आपण, ते वाढू देणार नाही. जग महाग होत चाललंय, सिलेंडर महाग होत चाललेत, सगळं काही जे केंद्र सरकार देते ते महाग होत चाललेलं आहे. पण आपण आपल्या मुंबईला परवडणारं कसं शहर ठेवायचं, आपल्या मुंबईकरांच्या खिशाला परवडेल कसं, त्याच्यावर आपण काम करत आहोत. पुढे जाऊया. युवा मुंबई, आणि तसं आपण पाहतोय प्रत्येक वॉर्डमध्ये आता टर्फ्स येत आहेत, सगळं काही येतंय. अमित आणि मी कधी आम्ही तुम्ही पाहता कधी फुटबॉल, कधी क्रिकेट वगैरे असं सगळं करत असतो. पण तरुण मुंबईकर जे आहेत अनेकदा हे टर्फ्स बुक करू शकत नाहीत, कारण 3,000 पर तास, 4,000 पर तास. तर आपण असं ठरवलेलं की मोठे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठीक आहे आपण करू, ईस्ट कोस्टवर करू, सगळीकडे करू, पण प्रत्येक वॉर्डात आपल्याला मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायला लागतील, बहुउद्देशीय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स करायला लागतील. म्हणजे तुम्ही पिकल बॉल पण खेळू शकता, तुम्ही बॅडमिंटन खेळू शकता, बास्केटबॉल खेळू शकता, ते करू. आणि हे खूप महत्वाचं आहे. मुंबईत अनेक आता म्युझिक कॉन्सर्ट्स व्हायला लागलेत, स्पोर्ट्स इव्हेंट्स होतात. आता पण मेसी 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 तुम्ही गोंधळ पाहिला असेल, तो काय होता. मी गेलो नाही सेल्फी काढायला, पण च्युइंगम खात. 18 ते 21 वयोगटातले जे कोणी मुंबईकर असतील, आपण असा एक कार्यक्रम रचणार आहोत की मुंबईत ज्या कुठच्याही मॅचेस होतील, फुटबॉल, क्रिकेट किंवा जागतिक स्तराच्या म्युझिक कॉन्सर्ट होतील, त्या ऑर्गनायझरनी मुंबई महानगरपालिकेला सगळ्या तिकिटांमधून 1% तिकीट हे मुंबई महानगरपालिकेला दिलं गरजेचं आहे. आणि ही तिकीटं आपण लॉटरी, ऑनलाईन लॉटरीच्या माध्यमातून तरुण मुंबईकरांना, तरुण तरुणींना मोफत देणार आहोत की जाऊन ते कार्यक्रम बघू शकतील. पुढचं घेऊया. मला वाटतं ह्याच्या आधीच्या एक स्लाइड मागे जा स्लाइड. जाऊ नका. मला वाटतं की इकडे अजून एक ऍड केलं पाहिजे की जे आता जे असलेले मैदान आहेत त्याच्यावर कुठच्याही प्रकारचं अतिक्रमण होणार नाही. ती मातीची मैदान आपल्यासाठी खेळायला, ह्याच्यावर काही कुठच्याही प्रकारची डेव्हलपमेंट होणार नाही. हे फक्त मुला मुलींसाठी असणार आहे. येस, मोकळी मैदानं खेळायला. आणि काल राजसाहेब आणि उद्धवसाहेब जे आपल्याला सांगत होते की छत्रपती शिवाजी महाराज पार्क कसं आहे ना, तसंच आपल्याला कट्टा असणे. म्हणजे आता काय झाले, भिंती सगळीकडे उभारलेत मैदानाच्या आजूबाजूला, त्या भिंतींमध्ये मैदान आहे हे दिसतच नाहीये. कट्टा जेव्हा येतो तेव्हा आजूबाजूचे लोक येऊन बसू शकतात, ते मोकळं मैदान एन्जॉय करू शकतात, सगळ्या वयोगटातले लोक येऊ शकतात. तर ते आपल्याला करायचंय. पुढे जाऊ. चॅटबॉट मला वाटतं ताई तुमच्याच काळात आपण सुरू केलं होतं, कोविडच्या काळात सुरू केलं होतं. जवळपास मुंबई महानगरपालिकेच्या 80 सेवा मोफत आपण आपल्या चॅटबॉटवर आणल्या होत्या. तुम्ही मराठी असेल, इंग्लिश असेल आणि वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये BMC ला हाय पाठवलं तर उत्तर यायचं. आणि 80 सेवा ह्या ह्युमन इंटरफेस नसून फटाफट व्हायचं. आता ह्याच्यात महत्वाचं काय आहे की जेव्हा ह्युमन इंटरफेस नसतो किंवा मधला माणूस नसतो, तेव्हा भ्रष्टाचार मुक्त, पूर्णपणे भ्रष्टाचार मुक्त प्रत्येक नागरिकाचं काम होऊ शकेल. ते चॅटबॉटवर होईल. मला वाटतं हे फार महत्वाचं आहे. आता पण तो चॅटबॉट आहे, तो चॅटबॉट बंद नाही केलं, पण यांनी वापरणंच सोडून दिले. कारण मिळणार कसं ना, वजन देणार फाईलीवर. हे वजनच आपल्याला काढून टाकायचं, वजनला ट्रेडमिलवर टाकायचं. आणि चॅटबॉटच्या माध्यमातून मग शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट लायसन्स असेल, तुमचं वॉटर बिल असेल, इलेक्ट्रिसिटी बिल असेल, बर्थ सर्टिफिकेट, वेडिंग सर्टिफिकेट, सगळं काही हे तुम्हाला ऑनलाईन त्या चॅटबॉटवर मिळेल. तुम्हाला वॉर्ड ऑफिसला जायची गरजच नाही लागणार. दुसरं काम सुरू केलेलं, आता नगरसेवक म्हणून सगळे तुमच्याकडे येतील. रस्त्याची कामं जेव्हा सुरू होतील, खोदकाम जेव्हा सुरू होईल, रात्री तुम्हाला फोन येईल, ताई साहेब एक पाईपलाईन फुटली का, नाही JCBनी चुकून फोडली ती पाईपलाईन. पण हे सगळं आता आपण लिडारच्या माध्यमातून डिजिटल ट्विन सिटी म्हणजे पूर्ण मुंबईचं मॅपिंग करून वेगळे वेगळे जे लेयर्स आहेत ते ह्याच्यात येणार, प्रत्येक वॉर्डात असणार. ते काम सुरू केलेलं मी, ते परत स्थगित झालेलं आहे. पण ते सुरू केल्यानंतर खोदकाम करायच्या आधीच तुम्हाला कळेल कुठच्या लाईनी कुठे आहेत, डक्टिंग झाले की नाही झालंय, आणि तसं त्या माध्यमातून आपल्याला काम पुढे करता येईल. हे प्रशासकीय काम आहे अर्थात, पण हे तुम्हाला नागरिकांना सांगता येईल. अमित, तुला मुद्दा पेट पार्क. सो खूप परत बोलतो, बोल बस. नाही बोल. दोघांच्या घरात हा खूप महत्वाचा विषय आहे. म्हणून म्हणजे ठाकरे परिवार बोलल्यानंतर पर्यावरण, फॉरेस्ट, पाळीव पक्षी हे सगळेच म्हणजे हे जवळचे आहेत. आणि अमित, आम्ही माझ्या वडिलांचे कधी मित्र त्यांना सांगतात की मी पुढच्या जन्मी मला तुमचा पेट व्हायला आवडेल, मित्र नको. कालच मुफासा बरोबर मजा आली. तर ह्या लेवलला प्रेम चालतं तिकडे. पण हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याकडे अनेक, आता तुमच्या सगळ्यांकडेच पेट्स असतील, खूप लोकांकडे असतात. 2-3 गोष्टी आहेत. एक, आता स्ट्रे डॉग्सवरनं पण खूप मोठा विषय चालला होता सगळीकडे, माहितीये. आता सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आली, मग आता एकच शेल्टर आहे BMCचं. कारण पहिला हा विचारच झाला नव्हता की पाळीव किंवा आपले रस्त्यावर जे असतात त्यांच्यासाठी आपल्याला काय करायचं. नाही, पण आदित्य, ह्या ऑर्डर झाल्या तरी ह्या होणार नाहीत, ह्या होऊन देणार नाहीत. लोक रस्त्यावर उतरून हे फक्त डायव्हर्ट करण्यासाठी असतात. नाही, वोट चोरीचा विषय आला की ते एक्झॅक्टली, की मग पेट्स वरती काढतात काहीतरी, की स्ट्रे डॉग्स ना काहीतरी हकलं वगैरे. सो हे डायव्हर्ट करायला आपल्याला माहिती आहे, बरोबर, पण हे होऊन देणार नाही आपण, हे आपल्याला ते ठरवायचंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वॉर्डामध्ये आपल्याला पेट पार्क, वेट क्लिनिक जे मुंबई महानगरपालिकेशी संलग्न असेल. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला पेट अँब्युलन्स करायचे. हे फार महत्वाचं आहे. खूप वेळा आपण पाहतो रस्त्यावर कोणीतरी धडक दिली असते का कुत्र्याला किंवा मांजरीला, तर तसंच पडलं असतं, मग ते
चावणार नाही चावणार तिथपासून भीती सुरू होते. कोणाला मदत करायची असते पण करू शकतो का वगैरे ते आहे. आणि पेट क्रिमेटोरियम ते पण म्हणजे आयुष्यात पण आणि नंतर पण सन्मान हा असायलाच पाहिजे आपल्या पेट्सना. म्हणजे ते कधी कधी परिवारापेक्षा जास्ती प्रेम करत असतात. आणि मला वाटतं हा एक ठराव आपल्याला आज या सभेत करायचा आहे की हे जे आपण 15-16 मुद्दे आपण घेतलेले आहेत ते तुम्हाला सगळ्यांना पटतात ना. म्हणजे तुम्ही आता घरोघरी जाणार तेव्हा तुम्ही हे सांगू शकाल ना. मला वाटतं झालं ना. एक आहे अजून हा अमित खूप महत्वाचा मुद्दा आहे. काल महत्वाचा मुद्दा आहे हा. आणि मला वाटतं हा सांगितलं आपण केला पाहिजे. की आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांसाठी एक सगळ्यात मोठं ग्रंथालय चालू करायचं, जी करून खरी बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली असणार आहे. कारण साहेब नेहमी बोलतात की जो माणूस असतो, जे महापुरुष असतात ते त्यांच्या कामाने ओळखले गेले पाहिजेत आणि त्यांचं काम म्हणजे लोकांना शिकवा. त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक ग्रंथालय चालू करणार आहे, जेणेकरून जगातली लोक हे ग्रंथालय बघायला येणार. सगळी पुस्तकं इकडे तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहेत. त्याच्यामुळे हे एक आपलं स्वप्न आहे जे आपल्याला चालू करायचं. मला वाटतं ह्याच्यात एक फार महत्वाचं जे राजसाहेब पण सांगत होते आणि काल आपण चर्चा करत होतो की कुठच्याही समाजाला पुढे न्यायचं असेल तर शिक्षण हे फार महत्वाचं आहे. हो. आणि महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी काय आपल्याला हे दिलं की एक तर त्यांचं स्वतःचं वाचन, त्यांचा अभ्यास, त्यांची पूर्ण कारकीर्द पाहिली तर त्यांच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षण हा खूप एक मोठा बेस होता. आणि ते होत असताना आपल्याला भारतीय नागरिक म्हणून ओळख जर द्यायची असेल, जात पात धर्म भाषा प्रांत ह्याच्या पुढे जाऊन आपले अधिकार काय आहेत, आपलं कर्तव्य काय हे जर आपल्याला ओळखून घ्यायचं असेल आणि देशाला पुढे न्यायचं असेल, समाजाला पुढे न्यायचं असेल तर आपल्याला शिक्षण हे फार महत्वाचं. आणि शिक्षण येतं वाचून. म्हणजे आपले पंजोबा पण आपल्याला म्हणजे आजाला नेहमी सांगायचे आणि आपल्या घरात तर वाचाल तर वाचाल. तर ते वाचन आणि ही लायब्ररी जी आपण करू, ग्रंथालय करू, ते खरोखर जगातलं सर्वात मोठं असेल आणि ती खरी श्रद्धांजली असेल, ती खरी आपली आदरांजली असेल. हा शब्द आहे ठाकरेंचा. पटतंय सगळ्यांना एकमतानी? चला मग हा ठराव आपण दोन्ही साहेबांना आम्ही देतो. हा थोडा आमच्याकडून एक प्रयत्न होता की त्यांच्या समोर हे जायच्या आधी आपल्या समोर पण मांडायचं होतं. अर्थात त्यांना माहितीच आम्ही काय मांडतोय. पण मुंबईतून जे तुम्हाला प्रश्न येतील, मुंबईकरांचे जे प्रश्न येतील आणि हे जे आपण जिंकून आल्यानंतर तुम्ही सगळे यशस्वी होणारच आहात, ते झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून आपलं जे कामाला लागायचंय ते हे घेऊन लागायचं. नाही, मी बोललो तसं की तुम्ही नगरसेवक झाला म्हणजे मी नगरसेवक झालो. आणि आता उद्या परवा ह्यांचा जाहीरनामा येईलच की कुठेतरी 1,500 देत आहेत, 2,000 देत आहेत. ह्या कुठच्याही जाहीरनाम्याला बळी पडू नका. हे आपण जे करतोय ते आपल्या पुढच्या पिढीसाठी करतोय. आणि मला वाटतं की कुठेही 1,500-2,000 घेण्यापेक्षा एक उत्तम शहर आपण सोडून गेलो, उत्तम आपल्या मुलामुलींसाठी मैदानं सोडून गेलो, तर कुठेतरी त्यांना पण बरं वाटेल. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण ह्या कुठच्याही भूलचुकांना तुम्ही बळी पडू नका की काहीही करतील ते, उद्या काही येईल. पण मला वाटतं की कुठेतरी जसं एक हे होतं की शिट मी ब्लँक झालो होतं सध्या. पण जस्ट मी तुम्हाला सांगतो की आपल्याला 16 तारखेला मोठा जल्लोष करायचा आहे. आणि जल्लोषाच्या पहिल्या दिवसापासून कामाला लागायचं. हो. मला वाटतं अमित तू काहीतरी हेच सांगत होता. नाही नाही, मला काहीतरी बोलायचं पण ठीक आहे. नाही, तू मला जे सांगत होता ते हेच होतं की महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईचा विश्वास ह्या फोटोवर आहे. आणि मला गाडीत मला वाटतं अमित हेच सांगत होता की आम्ही दोघं पण कार्यकर्ते आहोत. आम्ही दोघं पण ठीक आहे नेते वगैरे हे सगळं जरी पद असली तरी बोललो तसं कार्यकर्ते की आहोत. तुम्ही निवडून आला म्हणजे आम्ही निवडून आलोय. आणि शेवटी आपण शब्द जो देतोय तो ठाकरेंचा शब्द आहे, लोकांना जो देतोय. त्याच्यामुळे आपण उत्तम एक शहर 5 वर्षांनी लोकांना देणार आहोत, ही आपली गॅरंटी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आपले सगळे जे उमेदवार आहेत त्यांनी कृपा करून बसूनच घ्या. आता उद्धव साहेब तुम्हाला बोलायला येणार तेव्हा प्रेस थोडी बाहेर असेल. तुमच्याशी 1-on-1 संवाद आहे. ह्याच्यानंतर करणार दोघांचा. आम्ही इथे बसतो म्हणजे सगळ्यांबरोबर फोटो होईल. आणि ते कॅमेरे पण तसेच राहू दे म्हणजे तुमचा पण आमच्यासोबत फोटो होईल. मध्ये बसेल. ते कोणाचं वाटतं? नाही, आपलं- ठीक आहे, द स्टेजचे लाईट्स ऑन करा. नाही आहे ना. या मग. थोडं अजून मागून काढा ना. सगळ्यांनी व्ही करा. या मग आपण इथे. धन्यवाद. सगळ्यांचा अच्छा येतो. आम्हाला अच्छा. आम्ही असं आपण बघ बाहेर हा